नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सांधेरोपण शस्त्रक्रिया वेदना मुक्तीकडे वाटचाल या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सह्याद्री हॉस्पिटल नाशिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रकाश पाटील हे सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकच्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कॉपिक युनिटचे प्रमुख आहेत. तसंच त्यांनी अनेक टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट आणि ACL, PCL रिकन्स्ट्रक्शन यांच्यासह अनेक शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. ते UK आणि युरोपमध्ये प्रशिक्षित आहेत. बायलॅटरल सिंगल स्टेज जॉईंट रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमध्ये त्यांचा हातखंडा आहे. तर सरांशी आपण आज याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया कशा पद्धतीने होतात, किती यशस्वी होतात आणि त्याचा फायदा रुग्णांना कसा होतो. सर पुन्हा एकदा नमस्कार आणि स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया ज्या वेळेला डॉक्टर सजेस्ट करतात रुग्णांना, त्यावेळेला आपण पाहतो की बऱ्याच वेळेला रुग्ण घाबरतात, ते पुढे येत नाहीत किंवा ते टाळतात अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी. तर नेमकं काय कारण असावं याच्या पाठीमागे, असं का घडत असावं? बरोबर. सांधेरोपण शस्त्रक्रिया सर्वप्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे की ही शस्त्रक्रिया कोणासाठी आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एखादं गुडघ्यात दुखायला लागलं, जॉईंट दुखायला लागलं, डॉक्टरांकडे गेले आणि लगेच त्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया सांगितली, म्हणजे ती करायलाच पाहिजे का? तर तसं नाहीये. तर सांधेरोपण शस्त्रक्रिया ही कोणासाठी आहे, तर ज्या लोकांना सांधेदुखीचा भरपूर त्रास आहे अशा लोकांसाठी ही सांधेरोपण शस्त्रक्रिया आहे. आता सांधेदुखीचे लक्षणं कोणते? विशेषतः मी गुडघ्यांबद्दल बोलतोय. सांधेदुखीमध्ये काय होतं की दोन्ही गुडघे एकमेकांवरती घर्षणामुळे दुखायला सुरू होतात आणि त्या दुखल्यामुळे काय होतं की चालायला, फिरायला, उठायला, बसायला, पायरीची चढ उतार करायला, मांडी घालून बसायला किंवा भारतीय पद्धतीच्या शौचाला बसायला हा त्रास व्हायला लागतो. त्याचबरोबर रुटीन चालायला, नेहमीची जी चालायची पद्धत असते ती बदलते आपली, ते दुखायला लागतं. हे दुखणे जे आहे ते सांधेदुखी आपण ह्याला म्हणतो. एक्सरे जेव्हा आपण काढतो तेव्हा एक्सरे वरती काय होतं की गुडघ्याचे हे दोन्ही जे हाडं असतात ते अगदी एकमेकांच्या डायरेक्ट संपर्कात येतात, कारण त्याच्या मधलं जे कोटिंग असतं कार्टिलेज ते झिजून गेलेलं असतं. म्हणून आपण म्हणतो की एक हाड हा दुसऱ्या हाडावरती टेकलेला आहे किंवा त्याच्यातली गॅप कमी पडलेली आहे. हे एक्सरे वरचं चित्र आहे. आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपल्याला हा त्रास होत असतो तेव्हा आपण पेन किलर्स घेतो. पेन किलर्स घेतली तर घर्षणामुळे होणारा जो त्रास आहे तो बंद होतो, परंतु पेन किलर्स बंद झाले तर हा त्रास पुन्हा उद्भवतो. अशी जेव्हा सिच्युएशन येते ही कंबाईंड, तेव्हा ह्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करता कामा नये, कारण हा आजार आपला ह्या स्टेजला वाढलेला आहे की त्याला आता सांधेरोपण शस्त्रक्रिया हे एकमात्र पर्याय उपलब्ध राहिलेला आहे. आता हे जरी माहीत असलं, रुग्णाला ह्या गोष्टींची समज असते, माहीत असते की आपल्याला हा त्रास झालेला आहे आणि आता पेन किलर वरती आपला हा त्रास थांबणार नाहीये आणि आपल्याला ऑपरेशनची गरज पडणार आहे, परंतु तरी सुद्धा रुग्ण ऑपरेशन करायला घाबरतात. त्याच्यातलं पहिलं प्रमुख कारण हा आहे की ते डिनायल मोड मध्ये असतात. डिनायल मोड म्हणजे काय, की मला हा त्रास झालेलाच नाहीये किंवा मला ऑपरेशनची गरजच नाहीये. त्यामुळे हा डिनायल मोड जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये असते तोपर्यंत ते एखादी पॉझिटिव्ह स्टेप पुढे आजारचं ट्रीटमेंट घेण्यासाठी करत नाही आणि म्हणून तो विलंब करतो किंवा वेळ लागतो. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी ते डिनायल मोड मधनं बाहेर यायचंय आणि ही गोष्ट ऍक्सेप्ट करायची की आपल्याला सांधेदुखीचा त्रास झालेला आहे आणि आता आपल्याला ऑपरेशनची गरज आहे. म्हणून हा एक प्रमुख कारण आहे की रुग्ण ऑपरेशन करायला घाबरतात. दुसरं प्रमुख कारण म्हणजे आर्थिक बाब पण आहे. काही नाही म्हटलं तरी हे ऑपरेशन थोडंसं खर्चिक असंच ऑपरेशन आहे. म्हणून मग रुग्ण अनेक कारणं देतात की एखादी गोष्ट आहे ती झाल्यावरती आम्ही करतो किंवा त्यांचा कधी-कधी वाईट अनुभव आलेला असतो. कुठे त्यांच्या शेजारी-पाजारी कोणी काही ऑपरेशन केलं असतं जे 100तलं एक अनसक्सेसफुल झालं असतं आणि त्याचंच एक्झाम्पल देऊन ते म्हणतात की यांचं ऑपरेशन झालं होतं पण ते तर चालू शकले नाही, म्हणून ते घाबरतात. परंतु त्यांनी हे पण बघितलं पाहिजे की निगेटिव्ह एक्झाम्पल घेण्यापेक्षा जे पॉझिटिव्ह एक्झाम्पल आहेत, 100 पैकी 99 जण जे चालतायत त्यांची एक्झाम्पल घेऊन आपण ही भीती दूर करायला पाहिजे आणि आपण सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी तयार व्हायला पाहिजे. तर मला वाटतं हे ब्रॉडली काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रुग्ण सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरतात. नक्कीच सर, सांधेरोपण शस्त्रक्रियेबद्दल आपण चर्चा करतोय. सगळ्यात पहिल्यांदा ह्याही गोष्टीची उत्सुकता असते किंवा याही गोष्टीबद्दल खरं तर माहिती नसतं असं म्हणूया की ही शस्त्रक्रिया नेमकी केली कशी जाते, टेक्निकली याच्यामध्ये काय केलं जातं. तर त्यामुळे ते जर थोडंसं सांगितलं तर मला वाटतं आपल्या रुग्णांची ही जी भीती आहे ती कमी होण्यास मदत होईल.
बरोबर. आता मी मगाशी जसं सांगितलं, की सांधेरोपण शस्त्रक्रिया ही फक्त त्या रुग्णांसाठी आहे ज्यांना एंड स्टेज आर्थरायटिस किंवा खूपच जास्त सांधा झिजलेला आहे आणि ते चालणं-फिरणं अगदी अशक्य झालेलं आहे, तशा बरोबर. रुग्णांसाठी आहे हं. आणि ज्याच्यावरती पेन किलरचाच परिणाम होतो. आता सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये काय केलं जातं, की आपण हा सांधा काय पूर्णपणे कापून, कट करून नवीन सांधा बसवतो अशातला भाग नाही. बेसिकली सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आपला जो सांधा खराब झालेला आहे, जसं इथे दिसतोय आपल्याला, हे मांडीचं हाड, हे पायाचं हाड आणि ह्या दोघांच्या खालती जी कोटिंग आहे ही खराब झालेली असते. ही खराब झाल्यामुळे ही घर्षण होते. ह्या घर्षणामुळे वेदना निर्माण होतात. तर आपल्याला अशा पद्धतीची ट्रीटमेंट करायची, की हे खराब झालेलं कोटिंगच निघून जाईल आणि दोन्ही हाडांच्या मध्ये अशा पद्धतीचं कोटिंग बसवलं जाईल, की ज्याच्यामुळे आपली ती फ्रिक्शन होणार नाही. तर ह्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणतात. जेव्हा पण आपण सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी, ऑपरेशनसाठी पेशंट पोस्ट करतो, तेव्हा एक साधारण एक व्रण किंवा इन्सिजन गुडघ्याच्या समोर आपण करतो. एक साधारण 5 ते 8 सेंटीमीटर एवढं आणि त्याच्यातली जी टिश्यू असते म्हणजे मांडीचे जे स्नायू असतात त्याला बाजूला करण्याची एक विशिष्ट टेक्निक असते. त्याच्यावरून आपण हा जॉइंट एक्सपोज करतो. हे जॉइंट एक्सपोज झाल्यानंतर आपण काय करतो, जे काही सांधा खराब झालेला असतो, फक्त तेवढाच आपण कट करतो. म्हणजे आता हे एक जॉइंट रिप्लेसमेंट चा एक मॉडेल आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, की ह्यामध्ये बेसिकली आपण काय करतो, की हे 3 पार्ट्स त्याचे असतात. त्याच्यामध्ये आपण मांडीचा हाड किंवा पायाचा हाड ह्याच्यामधलं कोटिंग काढतो आणि तिथे नवीन कोटिंग बसवतो. म्हणजे हे अशा पद्धतीने आपण ऑपरेशन करतो. मांडीच्या हाडाचं जे काही खराब झालेलं कोटिंग आहे ते काढतो. पायाच्या हाडाचं जे काही खराब झालेलं कोटिंग आहे ते काढतो आणि तिथे कृत्रिम सांधा किंवा आर्टिफिशियल जॉइंट मांडीच्या हाडाला, पायाच्या हाडाला आणि त्याच्यामध्ये एक लाइनर असा बसवतो आणि त्याच्यावरून हा सांधा असा आपण पूर्णपणे व्यवस्थित बसवतो. आता हा सांधा व्यवस्थित बसल्यामुळे काय होतं, की जेव्हा पण आपण गुडघ्याची हालचाल करतो, तेव्हा हालचालीच्या दरम्यान या दोन्ही हाडांच्या मध्ये हा मेटल आलेला आहे, खालती मेटल आलेलं आहे आणि मध्ये लाइनर आलेलं आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया व्यवस्थित होते. ही हाडं घर्षण न झाल्यामुळे आपले पेन्स कमी होतात. कारण पहिले आपण जे मी सांगितलं होतं, की हे कोटिंग खराब झाले, त्यांच्या मूव्हमेंटमुळे वेदना निर्माण होतात आणि आता ऑपरेशन नंतर जॉइंट बसल्यामुळे हे पेन्स पूर्णपणे निघून जातात. तर हे रफली आपण जॉइंट रिप्लेसमेंट अशा पद्धतीने सरासरी केली जाते. नक्कीच सर, शस्त्रक्रियेला घाबरण्याचं सगळ्यात मुख्य कारण असतं ते म्हणजे वेदना. ती वेदना सहन होईल की नाही त्याची भीती खरी तर जास्त असते आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला हा विरोध होत असतो असं आपल्याला म्हणायला लागेल. पेनलेस सांधेरोपण शस्त्रक्रियासुद्धा केली जाते. आता ही जर शस्त्रक्रिया करायची असेल तर ती शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय हे आधी आपल्याला लोकांना सांगायला लागेल. बरोबर. तुम्ही अगदी योग्य असा मुद्दा काढला. कारण मगाशी आपण जे म्हणत होतो, की रुग्ण कशाला घाबरतात ऑपरेशन करण्यामध्ये. तर कधी-कधी हा पेन फॅक्टर किंवा वेदना हा एक प्रमुख कारण असतं, की लोकांना वाटतं, की ऑपरेशनचा त्रास भरपूर होईल, ऑपरेशन नंतर पण त्रास होईल. मग ते आपल्याला सहन होईल की नाही. तर ही एक व्हॅलिड रिझन आहे, की त्यांची काळजी बरोबर आहे. परंतु आता आपल्याकडे अशा पद्धतीच्या टेक्निक आलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये हा जो पेन फॅक्टर जो आहे, जो वेदनेचा जो फॅक्टर आहे जॉइंट रिप्लेसमेंटमध्ये, तो अगदी नगण्य किंवा नाहीसा असा केलेला आहे. आता गेल्या अनेक वर्षांपासून मी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे रॅपिड रिकव्हरी अँड रिहॅबिलिटेशन टेक्निक नावाच्या टेक्निकने सांधेरोपण शस्त्रक्रिया करतो. आता ही टेक्निक एक्झॅक्टली काय आहे? ही टेक्निकमध्ये आपण जे काही संसाधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून कमीत कमी वेदना रुग्णांना कशी होतील ते आपण बघतो. ह्यामध्ये प्रमुख रोल जो आहे तो आपल्या अॅनेस्थेटिस्टचा आहे म्हणजे भूलतज्ञांचा आहे. हे भूलतज्ञ त्यांची पूर्ण टीम सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. हे रुग्णाला ऑपरेशनच्या अगोदर भेटतात, त्याची काउन्सिलिंग करतात. शस्त्रक्रिया कशी करणार आहेत, त्याच्यानंतरचा पिरियड कसा राहणार आहे ह्याबद्दल माहिती देतात. फिजिओथेरपिस्ट येतात, ते पण त्यांना त्याच्याबद्दल काउन्सिलिंग करतात, की आपल्याला व्यायाम कशा पद्धतीचे करावे लागणार आहे. ह्यामुळे जो पहिला ॲप्रिहेन्शन असतो, की एक्झॅक्टली माझ्याबरोबर काय शस्त्रक्रियेमध्ये काय होणार आहे, हा निघून जातो. त्यानंतर अॅनेस्थेशियामध्ये किंवा भूलतज्ञांमध्ये आता वेगवेगळे प्रकार आलेले आहे, ॲडव्हान्सेस आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी मेन्शन करेल, की स्पायनल अॅनेस्थेशिया किंवा एपिड्युरल अॅनेस्थेशिया ह्या अशा पद्धतीच्या पद्धती आहेत, की ज्याच्यामध्ये फक्त कमरेचा खालचाच भाग आपण बधीर करतो. पूर्ण पेशंटला बेशुद्ध करत नाही किंवा नळ्या आपण टाकत नाही. कृत्रिम श्वासोश्वासाची गरज पडत नाही. आणि ह्या पद्धतीमुळे काय होतं, की पाठीमध्ये एक बारीक कॅथेटर किंवा एक नळी असते, ज्याच्यातून कंटिन्युअस पेन किलरचे इंजेक्शन ऑपरेशनच्या दरम्यान आणि ऑपरेशन नंतर चालू असतं.
ज्यामुळे काय होतं की पेन्स कमी होतात आणि रुग्ण अगदी पहिल्या दिवसापासून चालायला सुरू करतो. तसेच आपण एक ॲडॅप्टर कॅनल इन्फ्युजन म्हणून एक टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये आपण मांडीच्या स्नायूमध्ये एक छोटीशी कॅथेटर टाकतो आणि ती इतकी पेन रिलीफ देते की अगदी पहिले 48 तास आपल्याला एकही पेन किलरचं इंजेक्शन द्यावं लागत नाही. तर ही फारच ॲडव्हान्स टेक्निक आहे आणि ती फार कमी सेंटर्सला होते, ज्याच्यापैकी एक आपलं सह्याद्री हॉस्पिटल नाशिक आहे, जिथे आपण ही रॅपिड रिहॅबिलिटेशन आणि रिकव्हरी टेक्निकनुसार हा ॲडॅप्टर कॅनल ब्लॉक देतो. आता याचा फायदा काय होतो की पेशंटला मोटर ब्लॉक बसत नाही. मोटर ब्लॉक म्हणजे तो पाय पूर्णपणे वाकू शकतो ऑपरेशन झालं त्या दिवशी सुद्धा. आणि त्याचा फायदा हा होतो की तो आपण त्याच्यावरती उभं करून त्याला त्याच दिवशी चालवतो. त्यामुळे पेन किलरची रिक्वायरमेंट कमी झाली. पेन किलरची रिक्वायरमेंटमुळे जी ॲसिडिटी होते ती कमी होते. ॲसिडिटी कमी झाल्यामुळे मळमळ कमी होतो. म्हणून रुग्णाला ऑपरेशन नंतर जेवण करायला काही त्रास होत नाही. कारण बऱ्याच वेळा रुग्णांची ही कंप्लेंट असते की आम्हाला भूक लागत नाही, उलट्या होतात, जेवण जात नाही. तर ह्या टेक्निकमुळे मग तो भाग पण निघून जातो आणि डाएट चांगला राहिल्यामुळे ते चांगले कोऑपरेट करू शकतात ऑपरेशन नंतर. आणि फिजिओथेरपिस्ट आणि अॅनेस्थेटिस्टची टीम ही राउंड द क्लॉक त्यांना भेटते, त्यांची काउन्सिलिंग करते, पेन कमी जास्त किती आहे त्याच्यानुसार डोस ॲडजस्ट करतं आणि याचा फायदा फिजिओथेरपीमध्ये पण होतो आणि आपले रुग्ण लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती चालत घरी जातात. त्यामुळे ही आता एकदम पेनलेस सर्जरी झालेली आहे किंवा वेदनाविरहित अशी शस्त्रक्रिया झालेली आहे. नक्कीच सर, सांधेरोपण करण्याच्या जर आपण पद्धती म्हटलं की वेगवेगळ्या काही पद्धती किंवा असं काही असतं का यामध्ये, या शस्त्रक्रियेमध्ये? हां, बरोबर. सांधेरोपण शस्त्रक्रियेच्या अनेक पद्धती आहेत. आता आपण बऱ्याच वेळा ऐकत असू, की अशा पद्धतीची शस्त्रक्रिया आहे, स्नायू कट न करता केलेली शस्त्रक्रिया किंवा स्नायू बाजू केलेली शस्त्रक्रिया आहे किंवा बिनटाकेची शस्त्रक्रिया. तर त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला माहिती देतो. हा थोडा विषय टेक्निकल आहे, परंतु तो थोडा सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पहिला मुद्दा हा आहे, की कोणतीही शस्त्रक्रिया किंवा कोणतीही सांधेरोपण शस्त्रक्रिया ही काय म्हणतो त्याला, बिन टाक्याची होत नाही. त्याला इन्सिजन किंवा रन हे घ्यावंच लागतं. ठीक आहे. आता जसं पेशंट येऊन म्हणतात, की "सर ते ऑपरेशनमध्ये टाके पडणार नाही ना? ते लेझरचं ऑपरेशन असतं का जॉइंट रिप्लेसमेंटचं, ते कट करणार नाही ना ते?" तर एक कॉमन उदाहरण मी त्यांना देतो, की तुम्ही जेव्हा ओपीडीमध्ये आले किंवा घरामध्ये जेव्हा प्रवेश करता, तेव्हा दरवाजा उघडूनच तुम्ही घरामध्ये जाता. आपोआप तर जात नाही. तशाच पद्धतीने जेव्हा पण आपल्याला जॉइंट रिप्लेसमेंट करावं लागतं, तेव्हा हे आपल्याला समोरून त्वचेचा कट किंवा इन्सिजन घ्यावा लागतो. फक्त तो कट आपण कमीत कमी नक्कीच. घेतोय अराउंड 5 ते 7 सेंटीमीटर. त्यानंतर जी मांडीची जी स्नायू आहे, तिला 3 पद्धतीने ओपन केलं जातं. एक म्हणजे मेडियन पॅरापेटलर ज्याला आपण म्हणतो, की गुडघ्याचा जो वाटी आहे त्याच्या अगदी बाजूने असं कट करून आपण ती वाटी साइडला सरकवतो. दुसरी पद्धत आहे, की स्नायू न कट करता किंवा कमी कट करता म्हणजे हे मांडीचं जे समोरचा स्नायू आहे, त्याला फक्त खालून इथून कट करून पूर्ण स्नायू बाजूला करतो, ज्याला आपण सबव्यास्टस म्हणतो. आणि तिसरी म्हणजे ह्या दोघांच्या मधला एक पर्याय मिडव्यास्टस. म्हणजे मसल हा छोटासा इथून कट करून खाली कट करून त्याला बाजूला केला जातो. आता ह्या तीनही पद्धत ह्या ऑल ओव्हर वर्ल्ड फॉलो केल्या जातात आणि सगळ्या पद्धतीमध्ये शेवटी आपल्याला गुडघ्याचा खालचा भाग हा कट करावाच लागतो. त्यामुळे तो न कट करता शस्त्रक्रिया होत नाही. फक्त आपण कुठलीही पद्धत निवडली तरी ती पद्धत करणारे जे टेक्निक वापरणारे जे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत ते त्या टेक्निकमध्ये पारंगत असायला हवे. कारण प्रत्येक टेक्निकने तुम्हाला रिझल्ट हा चांगलाच मिळणार आहे. कुठलीच पद्धत ही दुसऱ्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ आहे, कुठली कमी आहे, असं मुळीच नाहीये. त्यामुळे ह्या एक सरासरी ऑपरेशन करण्याच्या पद्धती आहेत आणि त्या आपल्या सर्जनशी डिस्कस करून आपण निश्चितच त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. नक्कीच. सांधेरोपण शस्त्रक्रिया वेदनामुक्तीकडे वाटचाल या विषयावरती आपण मार्गदर्शन घेतोय आणि सह्याद्री हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर प्रकाश पाटील आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञान आहे, हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शरीरामध्ये हे जे काही बदल घडवले जात असतात ते स्वीकारणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. मात्र त्याकरता त्या संदर्भातली माहिती हवी असते, त्या संदर्भातलं मार्गदर्शन हवं असतं. नेमकं काय करायचं
करणार आहेत, नेमकं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याकरता आपला संपर्क करावा लागेल. आत्ता सह्याद्री हॉस्पिटल नाशिकचे नंबर्स स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. यांच्यापैकी कुठलीही शंका मनामध्ये असेल, अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही थेट सरांना विचारू शकता. या नंबरवरती सरांची भेट घेऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि निश्चितपणानं उपचार देखील घेऊ शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सांधेरोपण शस्त्रक्रिया वेदनामुक्तीकडे वाटचाल या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि सह्याद्री हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर प्रकाश पाटील आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आता आपण पद्धतीबद्दल सांगितलं. रोबोटिक सर्जरी इतर प्रकारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांपेक्षा श्रेष्ठ असते का, असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तर या संदर्भात काय सांगता येईल? निश्चितच. कारण आता जितके पण रुग्ण सांधेरोपण शस्त्रक्रियेची माहिती घेण्यासाठी येतात, त्यांचा पहिला हा प्रश्न राहतोच की सर, ते रोबोटिक ऑपरेशन तुम्ही करता का, किंवा रोबोटिक ऑपरेशन केल्याने आमचा सांधा अजून चांगला बसेल का? तर रोबोटिक शस्त्रक्रिया ही रुटीन सांधेरोपण शस्त्रक्रियेपेक्षा श्रेष्ठ आहे का, तर ह्याचं आपल्याला निश्चित असं उत्तर देता येणार नाही. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही सर्जरी करण्याची एक पद्धत आहे. आता कॉमन किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये रोबोट काही ऑपरेशन करत नाही आपण. तर त्या रोबोटिक सर्जरीमध्ये एक रोबोटिक आर्म असतो किंवा एक हाताचा भाग असतो, एक आर्म असतो. जसं आपण डेंटिस्ट कडे जातो आणि डेंटिस्ट कडे वेगवेगळ्या अवजारं असतात, त्याच्या खाली बर असतं, तशा पद्धतीचेच हा आर्म असतो आणि त्याच्या खाली एक बर सारखं अवजार असतं किंवा सॉ किंवा बोन्स कट करणारे इन्स्ट्रुमेंट असतं. आणि हे आपण फ्रीली मूव्ह करू शकतो. जेव्हा पण आपण सांधा उघडतो जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी, तेव्हा हा रोबोटिक आर्मच्या मदतीने आपण फक्त जो जॉईंट मधला खराब झालेला भाग आहे हाडाचा तेवढाच क्लीन करतो. आता फायदा रोबोटिक सर्जरीचा एवढा की आपण त्याच्यामध्ये बोन प्रिझर्व करू शकतो जास्तीत जास्त. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये तो प्रिझर्व करता येत नाही का? नाही, असं नाही. तर कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये पण तो प्रिझर्व करता येतो. रोबोटिक सर्जरीचा फायदा आपल्याला ज्या गुंतागुंतीच्या किंवा किचकट अशा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आहे त्याच्यामध्ये निश्चितच आहे. परंतु रोबोटिक सर्जरी केल्यामुळे कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा तो सांधा जास्त चालतो का, तर हे जसं वेळ जाईल आपला तसंच आपल्याला समजेल. परंतु रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ह्याच्यामध्ये फक्त सर्जरी करण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु जो फायनल आपण त्याच्यामध्ये जो सांधा बसवतो तो मात्र तोच असतो. तो काही वेगळा असा सांधा नसतो. त्यामुळे आपण सांधा मात्र व्यवस्थित चांगला इम्पोर्टेड निवडला पाहिजे आणि टेक्निक आपल्या सोयीनुसार, आपल्या कन्व्हिनियन्स नुसार किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे त्याच्यानुसार रोबोटिक किंवा कन्व्हेन्शनल निवडायला पाहिजे. रुटीन सर्जरीसाठी किंवा ज्या स्ट्रेट फॉरवर्ड सर्जरी आहे त्याच्यामध्ये आपण नेहमीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली तरीही काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. सर, सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये जे वापरात येणारे जे सांध्यांचे प्रकार आहेत, याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? ते प्रकार कोणते? प्रामुख्याने दोन प्रकार आहेत सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघ्याचे. एक म्हणजे त्यांच्या बनावटीनुसार ते भारतीय पद्धतीचे सांधे आहेत की विदेशी पद्धतीचे सांधे आहेत. मोस्टली 99% आपण विदेशी पद्धतीचे सांधे वापरतो. ह्या सांध्यांचे मध्ये दोन विशिष्ट प्रकार आहेत. एक म्हणजे नॉन मॉड्युलर जॉईंट आणि एक म्हणजे मॉड्युलर जॉईंट. आता ह्या शब्दांचा अर्थ हा आहे की नॉन मॉड्युलर म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉम्बिनेशन सायझेस वर खाली करता येत नाही आणि मॉड्युलर मध्ये आपल्याला कॉम्बिनेशन सायझेस वर खाली किंवा एक्सचेंज करणं पॉसिबल असतो. कुठलंही जॉईंट रिप्लेसमेंट केलं तरी त्याच्यामध्ये 3 कंपोनेंट असतात, जसं मगाशी दाखवलं. एक फिमोरल कंपोनेंट म्हणजे मांडीच्या बाजूला बसवण्यात येणारा कंपोनेंट, एक टिबियल कंपोनेंट म्हणजे पायाच्या बाजूला बसवणारा कंपोनेंट आणि एक लायनर. हे 3 कंपोनेंट असतात. त्याचबरोबर कधी कधी वाटी जी असते गुडघ्याची ती पण बदलली जाते. आता नॉन मॉड्युलर मध्ये काय होतं की आता हे जे पायाचं कंपोनेंट आहे ह्याच्यामध्ये हा संपूर्णपणे प्लास्टिकचा असेल तर त्याला आपण ऑल पॉली जॉईंट म्हणतो. ज्याच्यामध्ये हा मेटल कंपोनेंट असतो आणि पॉली असतो त्याला आपण नॉन मॉड्युलर मेटल ब्लॉक मोनोब्लॉक असं म्हणतो. आणि तिसरे म्हणजे मॉड्युलर, ज्याच्यामध्ये ही जी लायनर आहे ती चेंज करता येते, म्हणजे मेटॅलिक मॉड्युलर मेटल बॅक जॉईंट असं आपण त्याला म्हणतो. आता हे एक पद्धत झाली. आता बऱ्याच वेळा काय होतं की रुग्णांना ही गैरसमज असतं की आपलं जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन झालं म्हणजे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो.
तर असं नाहीये. आपण ऑपरेशन कशासाठी करतो, की आपल्याला चाला फिरायला त्रास होतो, वेदना होतात. ऑपरेशन नंतर निश्चितच तुम्ही चालू फिरू शकता, पायऱ्यांची चढ उतर करू शकता, परदेशी सहलीला जाऊ शकता, मांडी पण घालून बसू शकता जिथे गरज असेल तिथे. परंतु ह्या सांध्यांचा वापर आपण रनिंगसाठी, जंपिंगसाठी, स्किपिंगसाठी किंवा आपण म्हणतो ना, की रोजच मला खालती बसून जेवण करायचंय, उकळ बसायचंय त्याच्यासाठी नाहीये हे सांधे. आता हे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटचं आयुष्य फार चांगल्या पद्धतीने बदलतं. म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर रुग्ण अगदी नर्मदा परिक्रमापासून ते पंढरीच्या वारीला सुद्धा जाऊन आलेले अशा पद्धतीचे पेन रिलीफ त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितच ज्यांना सांधेदुखीचा हा एंड स्टेज आजार आहे, त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रिया ही करायलाच हवी. दर्शन डॉक्टर प्रकाश पाटील यांनी केलेलं आहे. सह्याद्री हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी ते कार्यरत असतात. त्यांचे नंबर सत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. या संदर्भात कोणतीही शंका असेल, समस्या असेल, प्रश्न असतील, तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता आणि सरांचं मार्गदर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.